हाय, हॅलो. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. कशा आहात सगळ्या? मस्त मजेत ना? सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज जरा माझ्या गावाच्या शेजारी कराड ही सिटी आहे. तिथे जरा काम होतं, तिथल्या जरा ऑर्डर द्यायच्या होत्या म्हणून तिथे गेली होती. मग एका ठिकाणी जरा 1-5 मिनटं मला जरा वेळ होता म्हणून थांबले होते. तर तिथं हे खूप छान एक देवीचं मंडळ होतं. इथला व्हिडिओ घ्यायचा विषय म्हणजे तिथं बऱ्याचशाच महिला बसल्या होत्या. त्यांचं आज हळदी कुंकू होतं तिथं. म्हणून म्हटलं तिथं देवीचं दर्शन पण घ्यावं, आपल्याला एक छोटासा व्हिडिओ पण करावा आणि देखावाही त्यांनी खूप छान आणि खूप सुंदर असा केला होता. म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ घेतला. या मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण जे म्हणतो ना की 9 दिवसाचे 9 कलर, प्रत्येक दिवशी वेगवेगळा कलर, असे बरेचसेच मंडळ करतात. म्हणजे 9 दिवशी रोजचा एक नवीन कलर आपल्या देवीसाठी नवीन कलरची साडी असते. म्हणजे कोण महिला अर्पण करतात देवीसाठी किंवा मंडळ आणतं किंवा असं बरेचसेच पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी की रोज नवीन साडी. पण तिथं त्या महिला म्हणत होत्या ही पद्धत कुणी काढली? ही पद्धत काय कुठल्या पुराणात किंवा कुठल्या पुस्तकात किंवा कुठंही लिहिलं नाही आहे की आपल्या देवीला 9 दिवसाला 9 कलर लागतात वेगवेगळे. हे फक्त स्त्रियांच्या हौसमौससाठी किंवा स्त्रियांच्यासाठी हे म्हणजे आपण केलेला रीत म्हणा किंवा आपण केलेला नवीन नियम म्हणा, असं तिथल्या महिलांचं बोलणं चालू होतं. म्हणजे बोलता बोलता सहजच तिथल्या काही महिला म्हटल्या की दुसऱ्या येणाऱ्या की देवीला साडी नाही आहे का? देवीला साडी आहे, पण जी साडी तिला आपल्या मूर्तीबरोबर म्हणजे तिला जी नेसवली होती तीच साडी तिला 9 दिवस असते, अशी या मंडळाची प्रथा आहे. मग मला पण तसं म्हटलं तर हे बरोबर वाटलं, कारण की कुठंही लिहून ठेवलेलं नाही आहे की 9 दिवसाला 9 कलर लागतात, 9 साड्या लागतात, असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार किंवा प्रत्येकाच्या सोयीनुसार आपण पद्धत, रूढी, परंपरा नवनवीन तयार करतो. त्यातलाच मला तर वाटतं हा साड्यांचाही प्रकार असेल. चला तो असो, प्रत्येकाच्या इच्छेवर किंवा सोयीवर प्रत्येकजण आपापलं नियम किंवा आपापले विचार लागू करतात. इथली मंडळातली ही खूप छान म्हणजे प्रशस्त असं हे मंडळ होतं आणि देवीची मूर्ती ही खूप छान आणि खूप आकर्षक होती. बघता क्षणी असं वाटलं की तिथं जाऊन एक 10 मिनटं तर आपण आपला वेळ घालवावा. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती होती. इथला म्हणजे हार देवीचे म्हणा, गळ्यातला हार म्हणा, अतिशय सुंदर असा गजरा म्हणा, खूप छान असं ही देवीची मूर्ती होती. तुम्ही पाहू शकता. खूप प्रशस्त असं हे मंडळ होतं. आपल्याला हा जो पाट दिसतोय त्या पाटाच्या खाली पूर्ण त्यांनी माती हातरली आहे, मातीवरती पाट ठेवला आहे आणि त्याच्यावरती या देवीची स्थापना केली आहे. खूप छान अशी ही देवीची मूर्ती होती. सहजच वाटलं एखादा व्हिडिओ बनवावा आपल्या यूट्यूब चॅनलसाठी, म्हणून तो मी बनवला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, अगदी जवळून मी देवीच्या मूर्तीचा व्हिडिओ घेतला आहे वरती स्टेजवरती जाऊन. ह्या हारसुद्धा किती छान, किती मनमोहक असा त्यांनी बनवला आहे, पाहू शकता तुम्ही. त्यात पानंही आहेत, बऱ्याचशाच कलरची फुलंही आहेत. गजरा तर भरपूर असा देवी आईला घातला होता. खूप छान देवी आईला त्यांनी सजवली होती. फक्त एवढंच की त्यांनी प्रत्येक दिवशीचा ते कलर म्हणजे साडी कधीच घालत नाहीत. जी साडी मूर्तीबरोबर असते तीच साडी त्यांची 9 दिवस असते. अशा प्रकारे ही आमची सुंदर अशी मूर्ती. कशी वाटली? आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या घरातल्या आरतीचा व्हिडिओ आहे. खूप छान आणि खूप सुंदर अशी आमची आरती असते.